आपण सगळ्यांनीच महर्षी वशिष्ठांचं नाव कधी ना कधी ऐकलेलं आहे. पण खरंच ते होते तरी कोण? रामायणात आपण त्यांना पाहतो राजा दशरथाचे सल्लागार म्हणून, रामांचे गुरु म्हणून, किंवा योग वशिष्ठ या ग्रंथातून त्यांचं नाव ऐकतो. पण त्यांच्या आयुष्याची कथा आपल्याला कितपत माहिती आहे? आज आपण जाणून घेऊयात महर्षी वशिष्ठ नेमके कोण होते. महर्षी वशिष्ठ सप्त ऋषींमधील एक तेजस्वी ऋषी. त्यांना ब्रह्म ऋषी मानलं जातं. तप, ज्ञान आणि आत्मसंयम यांचा अद्भुत संगम. त्यांच्यासोबत होत्या अरुंधती, शांत, स्थिर आणि त्यांच्या साधनेची सहचारिणी. आजही नवविवाहित जोडप्याला आकाशातील वशिष्ठ अरुंधती दाखवले जातात. आकाशातील वशिष्ठ आणि अरुंधती सप्त ऋषी नक्षत्रात दाखवले जातात. वशिष्ठ थोडे अधिक तेजस्वी आणि अरुंधती शांत सूक्ष्म प्रकाशाने चमकणारी. आणि अशाच शांत साध्या वातावरणात वशिष्ठांचा आश्रम होता. वशिष्ठांच्या आश्रमात होती एक दिव्य गाय, नंदिनी. नंदिनी ही कामधेनूची पुत्री मानली जाते. एकदा एक पराक्रमी राजा त्या आश्रमात आला. राजा विश्वामित्र. राजा असल्यामुळे त्याच्यासोबत मोठं सैन्यदलही होतं. आश्रम होता साधा, पण वशिष्ठांनी आग्रह केला सर्वांनी जेवण करावं. विश्वामित्र संकोचले, पण वशिष्ठांनी नंदिनीला सांगितलं, या सर्व अतिथींची व्यवस्था होऊ दे. आणि क्षणातच साध्या आश्रमात राजासारखा थाट उभा राहिला. अन्न, मिष्टान्न, पेय सगळं काही भरभरून प्रगट झालं. हे पाहून विश्वामित्र थक्क झाले आणि त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली, ही गाय माझी असावी. ते म्हणले, ही नंदिनी मला द्या. पण वशिष्ठांनी शांतपणे नकार दिला. तेव्हा विश्वामित्रांनी ती बळाने घ्यायचा प्रयत्न केला. पण वशिष्ठांनी शस्त्रही न उचलता विश्वामित्रांचा पराभव केला. त्या दिवशी एक गोष्ट स्पष्ट झाली, तपाची शक्ती ही बाह्य शक्तीपेक्षा मोठी आहे. आणि त्या दिवशी विश्वामित्रांचा पराभव तर नक्कीच झाला, पण तेच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचं एक महत्त्वाचं वळण ठरलं. काळ पुढे सरकत गेला आणि वशिष्ठांच्या जीवनात एक कठीण प्रसंग आला. एक दिवस असा आला जेव्हा त्यांनी आपले 100ही पुत्र गमावले. त्यांच्यातील ज्येष्ठ शक्ती एक तेजस्वी आणि विद्वान ऋषी होता. हा फक्त वियोग नव्हता, तो त्यांना आतून हलवून टाकणारा प्रसंग होता. त्या दुःखाने वशिष्ठ मुनी इतके व्याकुळ झाले की त्यांनी अनेकदा आपला जीव द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी नदीत उडी मारली, पण त्या क्षणी जणू निसर्गानेच त्यांना थांबवलं. नदीच उथळ झाली. वशिष्ठ थांबले. त्यांना जाणवलं, दुःख टाळता येत नाही, ते स्वीकारावं लागतं. त्याच काळात त्यांना हेही कळलं, शक्तीच्या पत्नीच्या पोटी त्यांचा नातू वाढत होता. तोच पुढे झाला पराशर. पराशर मोठे झाले आणि जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची कथा कळली तेव्हा त्यांच्या मनात क्रोध निर्माण झाला आणि ते म्हणले, मी विनाश करीन. तेव्हा वशिष्ठ पुढे आले आणि म्हणले, सुडाने शांती मिळत नाही, हिंसेने दुःख संपत नाही, क्रोधाने धर्म जिवंत राहत नाही. हे सांगत त्यांनी पराशराला शांत केलं. आणि दुसऱ्या बाजूला विश्वामित्रही थांबले नव्हते. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. हळूहळू राजा विश्वामित्रांचे रूपांतर झाले. ते झाले एक महान ऋषी आणि अशाच रूपात ते राजा दशरथाच्या दरबारात आले. त्यावेळी महर्षी वशिष्ठ हेच राजगुरू होते. विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे मागणी केली, राम आणि लक्ष्मणाला माझ्यासोबत पाठवा
माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी. राजा दशरथ व्याकुळ झाले. राम आणि लक्ष्मण अजून लहान होते. इतक्या लहान वयात त्यांना कसं पाठवणार? तेव्हा वशिष्ठ पुढे आले. ते म्हणले, राजन, हा मार्ग धर्माचा आहे. विश्वामित्रांवर विश्वास ठेवा. रामाला जाऊ द्या. हीच ती दृष्टी होती जी पुढे त्यांनी रामाला दिली, योग वशिष्ठ या ग्रंथाच्या रूपाने. योग वशिष्ठ या ग्रंथात वशिष्ठ सांगतात, जग बाहेर नाही, ते आपल्या मनात आहे. बंधने बाहेर नाहीत, ती सुद्धा आपल्या विचारांमध्ये आहेत. आणि मुक्ती ती मिळते स्वतःला ओळखल्यावर. आजही आकाशात वशिष्ठ आणि अरुंधती चमकत आहेत. एक तेजस्वी, एक सौम्य. ते आपल्याला सांगतात, स्थिर रहा, धर्माशी जोडलेले रहा आणि जीवनाला साधना बनवा. कशी वाटली आजची कथा? जरूर कळवा. अंटिल नेक्स्ट टाइम.